नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण गेले 4 भाग माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये IT क्षेत्र किती महत्त्वाचं आहे आणि कोणती भूमिका पार पडते याविषयी माहिती घेतली. यानंतर कंपन्यांमध्ये विक्री, मार्केटिंग यासाठी पर्याय, बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं IT कार्यरत आहे, सुरक्षा सेक्टरमध्ये कार्यरत आहे याविषयी श्री हेमंत पंडित सर यांच्याकडून बरीचशीच माहिती आपण जाणून घेतली. आणि आता आपण IT उद्योगात कोडिंगपेक्षा करिअरसाठी भिन्न पर्याय कोणकोणते आहेत, त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना ITसाठीचा पाहण्याचा दृष्टिकोन कोणता असायला हवा याविषयी या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी हेमंत पंडित आणि मी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गेले 10 वर्ष संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर आपलं सहर्ष स्वागत. आता आपण वेगवेगळ्या संधी तर पाहिल्या, यानंतर IT उद्योगामध्ये कोडिंगपेक्षा करिअर संधीसाठी विभिन्न जे पर्याय उपलब्ध आहेत तर ते कोणते आहेत हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. ठीक आहे. जसं आपण बघितलं की खूप लोकांचा समज असा आहे की IT म्हटलं की कोडिंग आलं, IT म्हटलं की फक्त सॉफ्टवेअर झालं. पण नाही, सध्या IT हा खूप मोठा एक बिझनेस हब झालेला आहे. कारण हा हब का झालाय, कारण की प्रत्येक बिझनेसेसमध्ये IT हे आलेलंच आहे. म्हणून कुठलाही बिझनेस म्हणजे IT म्हणजे कुठलाही बिझनेस असा एक त्याला स्वरूप आलंय. तर प्रत्येक जण हा IT मधला कोडिंग करतोच नाही. कोडिंग करणारा पार्ट हा खूप छोटा आहे. तुम्ही म्हणाल फक्त 10% हा पार्ट कोडिंग करणार IT मध्ये. तर एवढ्या कमी हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांना. तर त्याच्यामध्ये अजून कुठल्या लोकांची गरज लागते. तर एक तर ते क्वालिटी. आता तुम्ही कुठलंही प्रोडक्ट तयार करता, जे कुठलंही फिजिकल प्रोडक्ट असते, कुठली गोष्ट असते, जे सॉफ्टवेअर होते, पण हे क्वालिटी त्याची मेंटेन होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला खूप मोठे टीमची गरज लागते की ज्यांचा त्या गोष्टींमध्ये नजरिया चांगला आहे किंवा ज्यांना ॲप्लिकेशनमधलं बऱ्यापैकी नॉलेज आहे किंवा ॲप्लिकेशनला जास्त कळतं गोष्टी. तर अशा लोकांनी किंवा ज्यांना जे कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये आवड आहे अशा लोकांनी टेस्टिंग हा करिअर निवडावा असं मला वाटतं. कारण त्याला पूर्ण सिस्टीम माहीत असते, सिस्टीम काम करते कशी माहीत असते, पण त्यांना कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यांनी काय करावं, त्यांनी टेस्टिंग हा पर्याय निवडावा. आता टेस्टिंगमध्ये पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारे टेस्टिंग होतं, कारण ते सिस्टीमवर अवलंबून आहे. जर लहान सिस्टीम्स असतील, छोट्या मोठ्या सिस्टीम्स असतील, तर तिथं मॅन्युअल टेस्टिंग हा पर्याय निवडला जातो. आता भरपूर मोठ्या सिस्टीम्स आहेत, तिथं ऑटोमेशन टेस्टिंग करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता हे मॅन्युअल टेस्टिंग किंवा ऑटोमेशन टेस्टिंग ह्याचे भरपूर कोर्सेस तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तसं त्यातला सर्वात महत्त्वाचा कोर्स म्हणजे ISTQB सर्टिफिकेशन हे टेस्टिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली किंवा त्याच्यावर जरा फोकस केला तर त्यांना भरपूर माहिती मिळू शकते. आणि हे सर्टिफिकेशनचं जो डेटा आहे तो प्रत्येक वेळी त्याचा जो सिलेबस आहे तो प्रत्येक वेळी चेंज होतो. कारण कसं आहे की IT हे प्रत्येक दिवसाकडे किंवा प्रत्येक महिन्यानंतर हे टेक्नॉलॉजी भरपूर चेंज होत राहतात. तर होणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या चेंजमध्ये त्यांच्या कोर्सेसमध्ये पण त्यांना चेंज करणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये अपडेट राहणं त्यांना गरजेचं आहे. तर टेस्टिंगसाठी मॅन्युअल टेस्टिंग आहे, ऑटोमेशन टेस्टिंग आहे, सिक्युरिटी टेस्टिंग हा पार्ट आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. कारण कुठलंही एखादं ॲप्लिकेशन आपण तयार केलं तर हे नीट काम करतेच की नाही, किंवा ह्याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, किंवा ह्याच्यात अजून काय सजेशन्स असायला पाहिजेत, ह्या गोष्टी ॲड करायचं काम हे टेस्टरची टीम करत असते. म्हणून टेस्टिंग हा सुद्धा एक चांगला करिअरचा पर्याय आपल्याला IT क्षेत्रात आपण बघू शकतो. एक टेस्टिंग एक चांगला पर्याय म्हणून. आणि दुसरी गोष्ट जर बघितलं तर कुठलाही बिझनेस तर सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा माणूस टेक्निकल असतो, त्याला त्या बिझनेसबद्दल एवढी जास्त माहिती नसते. मग काय की आपण त्याला म्हणतो डोमेन एक्सपर्ट. एक स्पेसिफिक बिझनेसला आपण स्पेसिफिक डोमेन म्हणून कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की एक इन्शुरन्स सेक्टर आहे, तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये मधली माहिती ह्या टेक्निकल काम करणाऱ्या लोकांना माहीत नसते, कारण त्यांचं नॉलेज पूर्ण टेक्निकल गोष्टींशी रिलेटेड असतं. मग त्यांना कोणाची गरज लागते, किंवा हे एखादं आपल्याला ॲप्लिकेशन तयार करायचं आहे एखाद्या इन्शुरन्स कंपनीसाठी, तर आपल्याला त्या इन्शुरन्सच्या बद्दल माहिती असणारे लोक, त्या इन्शुरन्स काम कसं करतं, त्या इन्शुरन्सचा बिझनेस कसा ड्राईव्ह होतो, किंवा ह्याच्यामध्ये कुठला डेटा लागणार आहे युजरचा, तो डेटा कसा असायला पाहिजे, कुठं मेंटेन व्हायला पाहिजे, किंवा इन्शुरन्समधल्या ज्या अकाउंटिंग जे तुमचे कॅल्क्युलेशन्स आहेत त्या अकाउंटिंग कॅल्क्युलेशनच्या गोष्टी यांना माहीत नसतात. तर ह्याच्यामध्ये एक मधला भाग कसा येतो की
त्या डोमेन एक्सपर्ट्स असतात, डोमेन एक्सपर्ट्स, तर डोमेन नॉलेज प्रोव्हाइड करतात. मग ह्याच्यामध्ये काम कसं होतं की डोमेन जे नॉलेज असणारे लोक आहेत त्यांचं आणि जे ॲक्च्युअली टेक्निकल काम करणारे लोक आहेत ह्यांची एक टीम बनते. ह्या टीममधून ते एक ॲप्लिकेशन डिझाईन होतं आणि त्याच्यानंतर काम सुरू होतं. म्हणून ह्याच्यामध्ये ज्या प्रत्येक क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना आय टीमध्ये संधी ही त्या प्रत्येक क्षेत्रातले लोक पण आय टीमध्ये ॲज अ करिअरची संधी म्हणून बघू शकतात, ॲज अ डोमेन एक्सपर्ट म्हणून. की जर त्यांना त्या डोमेनबद्दल जर चांगली माहिती असेल तर निश्चितच ते आय टीमध्ये चांगलं करिअर करू शकतात. कारण आय टी हा प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन आहे ना. म्हणून प्रत्येक ज्या व्यवसायातले जे त्या भागातले जे लोक त्यांना चांगली माहिती आहे त्या व्यवसायाबद्दल ते लोक ॲज अ आय टीमध्ये पण ॲज अ करिअर म्हणून बघू शकतात. तर हा एक झाला. त्याच्यानंतर आपण एखादं ॲप्लिकेशन तयार केलं. ॲप्लिकेशन तयार केल्यानंतर ह्याला विकायची जबाबदारी पण कोणाला तर असायला पाहिजे, किंवा हे गोष्ट मार्केट करायची पण जबाबदारी कोणाला तर असायला पाहिजे. ह्यासाठी पण खूप मोठ्या जॉबची गरज आहे ह्याच्यामध्ये. कारण ते तुम्ही केलेलं ॲप्लिकेशन सेल्स करायला पाहिजे, तुम्ही केलेलं ॲप्लिकेशन मार्केटिंग करायला पाहिजे, किंवा ह्याच्यानंतर येतो की आफ्टर सेल सर्व्हिस, त्याला म्हणतो आपण CRM, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आपण मेंटेन करायला पाहिजे. किंवा आपण एखादी वस्तू विकल्यानंतर त्या कस्टमरला आपण असं सोडू शकत नाही, बरोबर आहे. त्या कस्टमरशी आपलं रिलेशन मेंटेन ठेवायला पाहिजे, किंवा त्यांना अजून काय लागतंय काय नाही, किंवा अजून त्यांच्या उद्या कुठल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स असतील, किंवा ह्या गोष्टी सगळ्या हँडल करायचं काम कस्टमर मॅनेजमेंट जे त्यांचे मॅनेजमेंट टीम असते ते सगळे हँडल करतात. त्याला म्हणतो आपण आफ्टर सेल सर्व्हिस. त्याच्यानंतर हे जे आपण ऍप्लिकेशन विकलंय त्या ह्या ऍप्लिकेशनबद्दल माहिती पण आपल्याला सांगण्याची गरजेची आहे, किंवा ऍप्लिकेशन काम कसं करते, किंवा त्या जे ऍप्लिकेशन युजरचे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सला आपण काही गोष्टींची गरज असते किंवा त्यांना कळत नाही काही गोष्टी आहेत. मग यासाठी पण भरपूर मोठी टीम असते. त्याला म्हणतात आपण त्याला आज म्हणतो BPO किंवा KPO, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग किंवा नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. हे जे काम जे आपण नॉर्मली मोठ्या कंपन्या आहेत ज्या फॉर्ममध्ये आपले ॲप्लिकेशन विकतात किंवा फॉर्ममध्ये आपले ॲप्लिकेशन सर्व्हिसेस जे आपण सेल करतो, तर त्यांच्यामध्ये कसं आहे की हे जे ॲप्लिकेशन वापरले किंवा ह्याच्याबद्दल जी माहिती आहे किंवा ह्या गोष्टींबद्दल जी माहिती आहे ते त्यांना कळत नाही. मग त्यासाठी तर खूप मोठा एक IT मधलाच हा पार्ट म्हणून बघितला जातो, BPO आणि KPO म्हणून. ह्या KPO मध्ये पण भरपूर तुम्हाला करायच्या संधी मिळू शकतात. जर तुम्हाला त्या डोमेनबद्दल नॉलेज जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही ॲज अ KPO किंवा BPO मध्ये पण तुम्ही ॲज अ करिअर पर्याय म्हणून तुम्ही निवडू शकता चांगलं. ह्याच्यामध्ये कसं आहे की थोडं बोलण्याची कला चांगली लागते KPO आणि BPO मध्ये, ठीक आहे. किंवा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स तुमच्यामध्ये असं लागतात. ह्या गोष्टी ज्यांच्याकडे मुख्यत्वे करून आहेत त्यांनी ह्या गोष्टीला पर्याय म्हणून बघावा BPO किंवा KPOला. तिसरी गोष्ट आहे की जसं आपण डिस्कस केलं मागच की डेटा सायन्समध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे डेटा आहेत आज मार्केटमध्ये. तुमचा डेटा तो व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असू देत किंवा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असू देत किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असू देत किंवा इव्हन तुम्ही डेटापासून स्टोअर करत असाल डेटा. तर या डेटामध्ये रोज नवनवीन फ्रेमवर्क्स सध्या ह्याच्यामध्ये डेव्हलप होत आहेत इंडस्ट्रीमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये. सो ह्या गोष्टींमध्ये जे अपडेट होणारे लोक आहेत, डेटा सायन्स किंवा डेटा हँडलिंग करणारे लोक आहेत, ह्यांची पण आज आपल्याला खूप गरज आहे लोकांची. ह्याला पण आजकाल जे अपडेटेड फ्रेमवर्क्स आहेत किंवा जे गोष्टी नवीन येतात ह्याबद्दल जर विद्यार्थ्याचे अपडेट राहिले या गोष्टींबद्दल ह्यामध्ये पण खूप चांगला करिअर ऑप्शन आहे. कारण ह्या लोकांची आज खूप जास्त गरज आहे, पण हे जास्त लोक उपलब्ध नाही आहेत ह्याच्यामध्ये. कारण ही गोष्टी माहीतच नाहीत कोणाला की डेटा सायन्स नावाचा फील्ड असते किंवा अशा प्रकारचा एक स्पेसिफिक वेगळा जॉब आहे, हे माहीतच नाही आहे कोणाला. पण ह्याची खूप मोठी गरज आहे आज IT इंडस्ट्रीमध्ये. पण ह्या गोष्टींना विद्यार्थ्यांनी जर सुरुवातीपासून जर ह्या गोष्टींवर फोकस केला तर ते थोड्या दिवसानंतर कालांतरानं ते एक्सपर्ट होऊन जातील त्याच्यामध्ये आणि त्यांना एक चांगला करिअर पर्याय त्यांना मिळून जाईल बाजारामध्ये. तिसरी गोष्ट जर बघितली की नुसतं एक IT इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या लोकांना मॅनेज करणारे पण कोणते लोक पाहिजेत. ह्यासाठी भरपूर डेव्हलपमेंट ऑपरेशन्स टीम असतात. डेव्हलपमेंट ऑपरेशन्स टीममध्ये म्हणजे तुमचं काम सिंक्रोनसली योग्य प्रकारे चालवं. त्याच्यामध्ये मग खूप मोठी हायरार्की असते. डेव्हलपर असतात, डेव्हलपर लीडर्स असतात, टेक लीड्स असतात, टेक लीड्सवर मॅनेजर असतात. जे मॅनेजर जे त्यांचे फॉरेनचे क्लायंट्स आहेत त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करून बिझनेस आणून ते बिझनेस ड्राईव्ह करतात. आणि ह्या टीमला हँडल करणारे टीम लीड्स आहेत, टेक लीड्स असतात. किंवा तुम्ही जर म्हटलं की जे खूप जास्त एक्सपर्ट्स आहेत ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करतात, अशी खूप मोठी हायरार्की याच्यामध्ये काम करत असते. म्हणून आपण त्याच्यामध्ये नुसतं एक सॉफ्टवेअर डेव्हलपरच किंवा एक कोडरच हा एक पर्याय नाही आहे. तर यात मॅनेजमेंट करणारे लोक येतात, याच्यामध्ये टीम हँडल करणारे लोक येतात,
ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑपरेशन्स म्हणजे जे तुमचा प्रोजेक्ट आहे हे टाईमलाईनमध्ये संपायला पाहिजे मला. एखादा प्रोजेक्ट घेतला आहे मी तर त्याची टाईमलाईन दिली आहे, तर टाईमलाईनमध्ये संपवण्यासाठी मला काय केलं पाहिजे, मला अजून किती रिसोर्सेस ह्याच्यामध्ये ॲड केले पाहिजेत किंवा अजून किती टेक्निकल पर्सन्स मला ह्याच्यामध्ये ॲड केले पाहिजेत. तर टेक्निकल पर्सन आणणार कोण, तर आणणार ह्याची जबाबदारी असते HR डिपार्टमेंटवर. आता HR डिपार्टमेंट पण हा IT मधला खूप मोठा करिअर पर्याय आहे म्हणून तुम्ही बघू शकता. कारण HR डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला थोडंसं टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे की आजकाल कुठले नवीन प्रोजेक्ट चालू आहेत किंवा कुठली नवीन टेक्नॉलॉजी चालू आहे मार्केटमध्ये किंवा आपल्या कंपनीमध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात. ही अशी बऱ्यापैकी माहिती आणि ज्यांना मॅनेजमेंट ज्यांचं स्किल चांगलं आहे तर ते त्यांच्याकडे मेन जी जे तुमच्या हे असतं की तुम्ही फक्त रिसोर्सेस आणा आम्हाला, तर हे काम कोणाचं, तर हे HRचं काम आहे. आता HR म्हणून पण याला तुम्ही एक चांगली तुम्ही संधी बघू शकता. असे भरपूर विविध प्रकारचे करिअर ऑप्शन्स IT मध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये. प्रेक्षको, आत्ताच आपण IT उद्योगात कोडिंगपेक्षा करिअरमध्ये ज्या विभिन्न पर्याय आहेत याविषयी बरीचशीच माहिती जाणून घेतली आणि अजून बरीचशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बासरी कृष्णाची, डमरू शंकराचा, अष्टदुर्गेचे आयुध तुळशी भार विठुरायाचा. मनामनात भक्ती वसते कुलदैवताच्या व्रतांची. नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची. घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात. SMC लाईव्ह दर्शन चॅनल लावा, रंगा भक्ती रसात. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत गेले आता हा 5वा एपिसोड आहे. 5 एपिसोड आपल्यासोबत श्री हेमंत पंडित सर आहेत की जे पूर्ण आपल्याला IT क्षेत्राविषयी माहिती देत आहेत. आणि आता आपण जाणून घेणार आहोत की नवीन येणाऱ्या किंवा विद्यार्थ्यांनी IT-कडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा ठेवावा आणि IT-मध्ये नोकरी लागू करण्यापूर्वी कोणत्या तयारीची आवश्यकता आहे. जसं मी आता मॅडम प्रश्न विचारला की नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी IT-कडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा ठेवावा, तर सध्या एक नवीन सुरू झालं मार्केटमध्ये आपण बघतोय की प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पण IT-चं शिक्षण कंपल्सरी करायचं म्हणतात. पण कसं आहे IT-मध्ये सध्या कसं आहे की एक गोष्ट कॉन्स्टंट नाही आहे. प्रत्येक दिवसाकडे किंवा प्रत्येक खूप थोड्या अंतराच्या फरकानं ह्या टेक्नॉलॉजीमध्ये चेंज होते किंवा टेक्नॉलॉजीमध्ये इव्होल्युशन होत राहते. सर एक गोष्ट लक्षात घेता, आपण 1ली ते 4थी प्राथमिक विद्यार्थी ह्यांना आपण IT-चं शिक्षण कंपल्सरी करायचं म्हणतो. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा ते शिक्षण कंप्लीट करतील आणि जेव्हा ते नोकरीसाठी किंवा जॉबसाठी बाहेर पडतील, त्या शिक्षणासाठी जेव्हा ते जॉबसाठी बाहेर पडतील त्या शिक्षणामध्ये खूप अंतर असतं, जवळपास एक 8 ते 10 वर्षाचं अंतर असतं. तर जे त्यांनी शिक्षण 1ली ते 4थीमध्ये घेतलं असतं त्या शिक्षणाचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. तर मला काय वाटतं की हे जे कोडिंग वगैरे हा पार्ट आहे ना, हा 1ली ते 4थी विद्यार्थ्यांना जास्त फोर्स करू नये ह्या शिक्षण ह्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी. तर त्यांना बेसिक जे बिझनेसबद्दल नॉलेज येणं किंवा बेसिक व्यवसाय कसे काम करतात, काय काम करतात आणि ह्याच्या IT-चा त्याच्यामध्ये कसा सहभाग आहे, ह्या बेसिक गोष्टीचं त्यांना नॉलेज दिलं तर त्यांना जास्त या गोष्टींची मदत होईल. कारण ते जेव्हा बाहेर पडतील नोकरीसाठी किंवा काही जॉब बिझनेससाठी, तेव्हा त्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्यांना माहितीच नसते त्याच्याबद्दल. तर जेव्हा ते जॉबसाठी बाहेर पडतात त्याच्या आधी फक्त त्यांनी IT रिलेटेड किंवा एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला तर त्यांना जास्त फायदा होतो. माझं असं म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोडिंग किंवा हे टेक्निकल रिलेटेड गोष्टी त्यांना कंपल्शन करू नये, त्यांना बेसिक नॉलेज द्यावं किंवा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप करावे असं मला वाटतं. आता एक गोष्ट लक्षात घेतो की ग्रॅज्युएट्स लोकांनी काय केलं पाहिजे की
त्यांना आता त्यांनी पहिलं तर ठरवलं पाहिजे की ते कुठल्या डोमेनमध्ये किंवा कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना काम करायचं आहे बेसिकली. तर सपोज त्यांना एखादा डोमेनचा जर एक्सपर्टीज असेल, मी असं म्हणत नाही की फक्त टेक्निकल किंवा सॉफ्टवेअरमध्येच जे शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत असंसाठी नाही आहे, पण जे कॉमर्स रिलेटेड शिक्षण घेत आहेत पण ते IT च्या क्षेत्रात काम करू इच्छितात, त्यांनी काय करावं की आता कॉमर्स रिलेटेड ॲप्लिकेशन्स कुठल्या IT मध्ये जास्त हँडल केले जातात किंवा कॉमर्स रिलेटेड ॲप्लिकेशनबद्दल कुठल्या IT मध्ये काम केलं जातं. फॉर एक्झाम्पल टॅली नावाचं ॲप्लिकेशन. तर टॅली नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये भरपूर कॉमर्सचे टर्म्स आहेत किंवा त्यांनी भरपूर कॉमर्स रिलेटेड प्रॉब्लेम्स त्यांनी तर त्याच्यामध्ये सोल्युशन त्यांनी दिलं आहे. तर आता टॅलीमध्ये मी जास्त ॲप्लिकेशन मी कुठल्या गोष्टींना मी पॉईंट ॲड करू शकतो किंवा कुठले सोल्युशन्स मी अजून जास्त देऊ शकतो, अशा जे प्रॉब्लेम सॉल्विंग जे किंवा त्यांच्याकडे प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आहेत असे लोक पण IT मध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग किंवा त्यांचा खूप मोठा हातभार लागू शकतो. दुसरी गोष्ट कशी आहे की आता IT म्हणजे काय की कंटिन्युअस चेंज आहे IT मध्ये किंवा ह्याच्यावर या गोष्टीमध्ये तुम्हाला कधीही अपडेट राहणं गरजेचं आहे. तुम्ही एखादी जुनी टेक्नॉलॉजी शिकला की तीच 10 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर तीच कंटिन्यू राहील हे सांगता येत नाही तुम्हाला. तुम्हाला प्रत्येक वेळी IT मध्ये अपडेट राहणं गरजेचं आहे. अपडेट राहणं हेच IT मधलं सगळ्यात एक की सोल्युशन आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट, आज मार्केटमध्ये ट्रेंड कसं चालू आहे की इंटरनेट रिलेटेड जे वेब टेक्नॉलॉजीज आहेत किंवा जे मोबाईल टेक्नॉलॉजीज आहेत, ओके, त्याच्यामध्ये सध्या जास्तीत जास्त ॲप्सची किंवा जास्तीत जास्त प्रोग्रामची आजकाल गरज लागायला लागली. फॉर एक्झाम्पल मोबाईल ॲप्लिकेशन घेतला की प्रत्येक लोकांच्या हातामध्ये आजकाल मोबाईल तुम्ही बघताय आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही मोबाईलमध्येच तुम्हाला आजकाल मिळून जात आहे. फॉर एक्झाम्पल आता भरपूर प्रकारचे ॲप्स बाजारामध्ये आले आहेत. एक तर घेतलं तर तुम्हाला जे घर शोधण्याच्या ॲपपासून, तुमचं कॅब बुकिंग ॲपपासून, तुमच्या फूड डिलिव्हरी ॲपपर्यंत आणि तिथून इवन ते पगार बुक ॲप्सपर्यंतसुद्धा अशा प्रकारचे भरपूर तुमच्याकडं सध्या ॲप्लिकेशन्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत किंवा भरपूर तुमच्याकडं प्रॉब्लेमचे सोल्युशन तुमच्याकडे आता सध्या उपलब्ध आहे. मार्केटमध्ये अपडेट राहणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी आहेत किंवा जे त्यांना IT मध्ये करिअर करण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत त्यांनी नेहमी अपडेट राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की प्रत्येक जणांनी नोकरीच हा पर्याय म्हणून जर नाही बघितलं तर ॲज अ बिझनेस पर्याय किंवा ॲज अ स्टार्टअप म्हणून माझा किंवा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा मी कसा उपयोग करून घेऊ शकतो ह्या जर गोष्टी बघितल्या तर कसं आहे की काही लोकांमध्ये काही बिझनेसचं नॉलेज असतं किंवा त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम्स सॉल्विंग, त्यांच्याकडे काही सोल्युशन्स असतात. ओके, आत्ता जर एक उदाहरण बघितलं तर पुण्यामध्ये एक जे सॉफ्टवेअर इंजिनियर होते त्यांनी स्वतःचं त्यांच्याकडे त्यांनी एक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं होतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं की जे वर्कर्स असतात तसे वर्कर्स टोटली अनऑर्गनाइज्ड आहेत किंवा त्यांना कोणाशी कॉन्टॅक्ट मिळत नाही किंवा त्यांना फक्त काम मिळतं ओळखीच्यातले. फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्कर्स जर कोण म्हणता की जे इंडिव्हिज्युअल काम करणारे प्लंबर्स आहेत किंवा इलेक्ट्रिशियन्स आहेत किंवा जे घर काम किंवा सफाई कामगार आहेत, आता ह्यांना लोकांपर्यंत पोहोचणं किंवा लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट करणं अवघड पडतं. पण आणि जे लोक आहेत की तेव्हा त्यांना अशा लोकांची गरज असते, ज्यांना प्लंबरची गरज आहे किंवा ज्यांना इलेक्ट्रिशियन लोकांची गरज आहे किंवा ज्यांना क्लिनिंग स्टाफची गरज आहे, अशा लोकांची गरज मोस्टली आपलं सिजनेबल म्हणजे आपल्याकडे दिवाळीचा सीझन असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्याला क्लिनिंग स्टाफची गरज लागते. तर अशा वेळी काय होतं की आपल्याला हे लोक आपल्या कामाच्या आपल्याला मिळत नाहीत. पण ह्या माणसाने काय केलं, याच्यावर एक सोल्युशन काढलं नाही चांगलं. त्यांनी एक ॲप्लिकेशन बनवलं. ॲप्लिकेशनमध्ये हे जे प्रत्येक प्रकारच्या व्यवसायामध्ये काम करणारे लोक, प्रत्येक क्षेत्रातले काम करणाऱ्या लोकांचा त्यांनी गोळा केला. पहिल्यांदा डेटा गोळा केला म्हणजे काय की त्यांची पूर्ण त्यांनी माहिती त्याच्यामध्ये ठेवली. त्याच्यामध्ये त्यांचं आयडेंटिफिकेशन कार्डचं सगळं डेटा एंट्री केला. त्याच्यानंतर ह्याचं त्यांनी एक वेब ॲप्लिकेशन पोर्टल तयार केलं. त्या पोर्टल थ्रू काय झालं की ते लोकांपर्यंत त्यांना पूर्ण जे काम करणाऱ्या लोकांची लिस्ट त्यांना मिळाली आणि लोक त्यांच्या गरजेनुसार जे त्यातले त्या व्यवसायामधले काम करणारे लोक आहेत, जे इलेक्ट्रिशियन आहेत किंवा जे प्लंबर्स आहेत किंवा जे सफाई कामगार आहेत, त्यांना जसं त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्या ॲप थ्रू त्यांना ते इझिली मिळायला लागले. हे त्यांनी एक चांगलं मोठं प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलं की ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना काम करणारे लोक पण मिळाले आणि ज्या लोकांना काम करायचं आहे त्यांना चांगले त्यांनी क्लायंट्स पण मिळून दिले. अशा प्रकारे विद्यार्थी जर अशा प्रकारचे सोल्युशन्स जर त्यांनी आतापासून डोक्यात ठेवून त्यांनी काम करायला सुरुवात केली किंवा आता मार्केटमध्ये कुठल्या गोष्टींची कमतरता आहे किंवा या गोष्टीवर मी कसं सोल्युशन काढू शकतो, ठीक आहे, म्हणजे माझ्या सॉफ्टवेअरचा यूज करून किंवा माझं मोबाईल ॲप्लिकेशन यूज करून किंवा वेब ॲप्लिकेशन किंवा वेब पोर्टल यूज करून मी या गोष्टी कसं प्रेझेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आजकाल जर बघितलं विद्यार्थ्यांनी किंवा जे इच्छुक आहेत काम करणारे, जे स्टार्टअप सारखे कंपनी स्टार्ट करून काही बिझनेस स्टार्ट करू ज्यांना करायची इच्छा आहे किंवा ज्यांना एखादं चांगलं एक माझं कॉन्सेप्ट मला उतरवायचं आहे बाजारामध्ये, तर जे आपल्या छोट्या शहरामध्ये किंवा आपल्या सिटीमध्ये
जर बघितलं की खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहेत किंवा त्या बिझनेसेसचं एकमेकांशी कम्युनिकेशन नाही आहे किंवा त्या लोक रिटेलर सेलरला होलसेलर माहीत नाही किंवा आपला हा माल कुठं विकायचा आहे कुठं माहीत नाही आहे. तर त्यासाठी आपण सपोज काही चांगलं सोल्युशन काढून दिलं किंवा चांगलं पोर्टल काढून दिलं तर याच्यामध्ये पण त्यांना फायदा होऊ शकतो. आत्ता जर जर तुम्ही एक लेटेस्ट जो गव्हर्नमेंटने रूल केला की शेतीविषयक जो MSPचा जो रूल होता त्या रूलवर सगळ्यात चांगला एक ऑप्शन काय आला की कुठलाही शेतकरी माल हा आपल्या पूर्ण भारतामध्ये कुठे विकू शकतो किंवा त्याचा माल इव्हन एक्सपोर्ट पण करू शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टींमध्ये जर लक्ष घातलं की हां बाबा ह्या प्रॉब्लेमसाठी मी कसं सोल्युशन देऊ शकतो. ओके, माझ्याकडं मी होलसेलरची लिस्ट गोळा करू शकतो किंवा जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत जे शेतीमालाचे डिस्ट्रीब्यूट करणारे लोक आहेत किंवा जे फळावळ किंवा आता शेतीमाल फक्त एकाच ठिकाणी विकला जातो असं नाही आहे. शेतीमाल हा शेवटच्या एका जो खरेदीदार आहे शेवटचा विक्रेता रिटेल विक्रेता जो आपल्यासारखा सामान्य माणूस आहे ह्याच्यापर्यंत पण विकला जाऊ शकतो माल किंवा एखादी बिझनेस कंपनी आहे की जे त्या फूडवर प्रोसेस करून त्यांचं काही नवीन प्रोडक्ट तयार करते. असे पण काही मोठे मोठे बिझनेसेस आहेत की ह्या लोकांपर्यंत हा माल शेतकऱ्यांचा माल पोचावा कसा ह्याच्यावर जर एखाद्याने चांगलं जर सोल्युशन काढलं किंवा एखादा पोर्टल तयार केला ह्याच्यामध्ये सामान्य होलसेलर किंवा सामान्य बिझनेस असणारे किंवा मोठे मोठे बिझनेसेस जे फूड प्रोसेसिंगमध्ये काम करतात किंवा ज्यांना रॉ मटेरियल ॲग्रिकल्चर प्रोडक्ट ॲज अ रॉ मटेरियल त्यांना पुढच्या प्रोसेससाठी लागणार आहे अशा मोठ्या बिझनेसेसना जर त्यांनी इंट्रोड्यूस केलं त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये आणि जे खरेदीदार आणि जो विक्रेता आहे अशा लोकांची एक लिंक लावून दिली आणि तर नक्कीच ह्याचा फायदा डायरेक्टली शेतकऱ्याला होऊ शकतो. याच्यामध्ये ते ॲज अ कमिशन म्हणून त्या ॲप्लिकेशन आणि तुमची बिझनेस ॲज अ प्रॉफिट तुम्ही बिझनेसमध्ये पण तुम्ही प्रॉफिट ॲज अ बुक करू शकता. तर अशा वेगवेगळ्या जे सोल्युशन्स आहेत मार्केटमध्ये ज्या लागणाऱ्या गरजा आहेत किंवा मार्केटमध्ये जे आता सध्या ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या गरजला सॉफ्टवेअरमधून तुम्ही ॲज अ सोल्युशन प्रोव्हाइड केलं किंवा अशा गोष्टींचा जर तुम्ही विचार करत राहिला की एक्झॅक्टली तुम्हाला ही स्टार्टअप ॲज अ बिझनेस किंवा ॲज अ प्रॉब्लेम सॉल्विंग जे प्रोजेक्ट्स तुम्ही जर तयार केला प्रेझेंट केला तर ते निश्चितच तुमचं हे एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या चांगल्या मोठ्या जर तुम्हाला तो जॉब म्हणून ॲज अ प्रेझेंट पण करायचा आहे तो चांगला एक त्या गोष्टी निश्चितच कन्सिडर केल्या जाऊ शकतात. आता हा झाला जे स्टार्टअपसाठी जे पर्याय ते तुम्हाला सांगितले. पण एखाद्याला आता जॉबच करायचा आहे सुरुवातीला जॉबच करायचा आहे ज्याला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्याला एंट्री करायची आहे. त्यांनी कसं करायचं सुरुवातीला की त्यानं जसं आपण पर्याय जे बोललो होतो की त्याला एक्झॅक्टली कुठला पर्याय त्याला निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल कुठल्या टेक्नॉलॉजीवर त्याला काम करायचं आहे किंवा कुठल्या डोमेनमध्ये त्याला काम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल डोमेन म्हणजे इन्शुरन्स आहे बँकिंग आहे तुमचं IoT आहे किंवा तुमचे इतर काही भाग असतील की त्यांनी पहिल्यांदा त्यांचं डोमेनचं नॉलेज असणं त्यांना पहिला महत्त्वाचं आहे. पहिला तुम्ही डोमेनचं तुम्ही नॉलेज घ्या. त्याच्यानंतर आत्ता सध्या मार्केटमध्ये त्या डोमेनसाठी जे प्रॉब्लेम सॉल्विंग ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीज कुठल्या आहेत. टेक्नॉलॉजी असेल पायथन लँग्वेज आहे किंवा .NET फ्रेमवर्क म्हणजे मायक्रोसॉफ्टचे फ्रेमवर्क्स आहेत किंवा गुगलचे फ्रेमवर्क्स आहेत किंवा जावाचे फ्रेमवर्क्स आहेत याची तुम्ही माहिती घ्या जे स्पेसिफिक कोडिंग रिलेटेड ज्यांना कोर्सेस करायचे आहेत किंवा ज्यांना टेस्टिंगच करायचे टेस्टिंग रिलेटेड पहिला कोर्सेसचा त्यांनी पूर्ण लिस्ट घ्या किंवा कुठले कोर्सेस जास्त प्रचलित आहेत किंवा कुठल्या कोर्सेसना जास्त आत्ता कन्सिडरेशन मिळते मार्केटमध्ये अशा पहिल्यांदा कोर्सेसची लिस्ट घ्या. नंतर ते कोर्सेस त्या कोर्सेसला तुम्ही इंट्रोड्यूस व्हा. ते कोर्सेस करा तुम्ही सुद्धा सुरुवातीला आणि त्यानंतर कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण सर्टिफिकेशन एकदा तुम्ही जर केलं ना तर तुम्हाला त्याचं वेटेज जे पॉईंट आहेत ते जास्तीत जास्त कन्सिडर केले जातात तुम्हाला जॉबच्या दृष्टीने. त्याच्यानंतर ज्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब अप्लाय करायचा आहे त्या कंपनीची पहिला तुम्ही थोडीफार माहिती घ्या की ती कंपनी कशामध्ये काम करते त्याचे क्लायंट्स कोण आहेत तर बेसिकली रिक्वायरमेंट्स काय आहे हे पण तुमच्या ज्या पोर्टफोलिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स होतात. कारण तुम्हाला जेव्हा ज्या कंपनीने अप्लाय करायचं आहे त्या दृष्टीनं तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही त्या दृष्टीने कराल. ह्या गोष्टी निश्चितच तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्याच्यानंतर आता तुम्हाला जॉब अप्लाय करायचा कुठं तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी जॉब अप्लाय करू कसं आणि कुठं करू. तर आपल्याकडं भरपूर आजकाल नोकरीसारखे पोर्टल्स आहेत नोकरी म्हणून एक आहे किंवा जॉब फाइंडरसारखे ॲप्लिकेशन्स आहेत जे तुम्हाला इंडियात किंवा अब्रॉड पण तुम्हाला जॉबच्या संधी तुम्हाला तिथं त्या ॲप्लिकेशन तुम्हाला मिळते. तर सगळ्यात महत्त्वाचं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करा आणि दुसरं ह्या नेहमी अपडेट राहत राहा आणि नोकरीसारख्या पोर्टल जर तुम्ही अपडेट केलं तुमचं प्रोफाईल तर लवकरात लवकर तुम्हाला संधी मिळतात आणि भरपूर कॉल्स मिळतात. पण हे अपडेट करायच्या आधी ह्या गोष्टींची पूरी तयारी करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
सर गेले 5 एपिसोड तुम्ही आय टी क्षेत्रामधले जे काही करिअरचे वेगवेगळे पर्याय आहेत याबद्दल आमच्या असंख्य प्रेक्षकांना खूप छान पद्धतीनं माहिती दिली. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. थँक्यू. सांगली मीडिया माय टी व्हीनं मला इथं आय टी तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला कुठल्याही गोष्टींची तुम्हाला जर गरज लागली किंवा तुम्हाला आय टी रिलेटेड तुम्हाला काही कन्सल्टिंग लागली किंवा तुम्हाला जर मदत लागली की मी म्हणजे कुठला करिअर क्षेत्र निवडा किंवा काय तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जर आले तर तुम्ही माझ्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि माझा ईमेल आय डी पण मी दिलेला आहे त्यांच्यामध्ये, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल तुम्हाला. प्रेक्षको, गेले 5 भाग आपण पाहिलं की आपल्याला आय टी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला कशा चांगल्या पद्धतीनं नोकरींच्या संधी उपलब्ध आहेत आणि भविष्यवेध हा कार्यक्रम सुरू करण्याचा आणि तुमच्यापर्यंत अगदी खरी आणि जी काही सखोल माहिती आहे हे मार्गदर्शन करण्याचं काम आमचे असंख्य मार्गदर्शक करत आहेत. कारण का तर आपण पाहतो की बरेच जण शिकलेले आहेत पण त्यांना योग्य ठिकाणी योग्य वेळी मार्गदर्शन नसल्यामुळं बरेच आज युवक आणि युवती घरी बसून आहेत. तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा नोकरींच्या संधी आहेत, त्यानंतर आपल्याला पुढचं भवितव्य आपलं करिअर चांगलं घडवण्यासाठी कशा मार्गाने आपल्याला जाता येईल याविषयी हा कार्यक्रम खास आणला आहे तुमच्यासाठी. आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं. आता भविष्यवेध हा तर कार्यक्रम आपण पाहतच आहात. या व्यतिरिक्त अनेक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये त्यानंतर सांगलीमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्यानंतर पुरस्कार प्रदान सोहळा असतात, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना घेऊन येते मी वेगवेगळ्या भागांमध्ये. या व्यतिरिक्त स्पेशल शो सुद्धा असतात खास तुमच्यासाठी की ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दिनविशेषांची माहिती आणि ओळख आणि बरंचसं काही कन्सल्टिंग सुद्धा आपल्याला होत असतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.